नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीच्या मुदलियार नगर, मोतीनगर चौक परिसरातील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थानामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाचा संकल्प, नामस्मरण, श्री गुरुपूजा आणि सामूहिक प्रार्थनेत मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी झाले. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी, रंगीबेरंगी सजावट आणि भक्तिमय वातावरणाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुचे जीवनातील अन्य साधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संकटावर मात करण्याचे सामर्थ्य, आध्यात्मिक शांतता आणि योग्य जीवनमार्ग मिळवण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. गुरु अनेक पण गुरुतत्व एकच या विचारातून समभावाने साधन केल्यास आध्यात्मिक प्रगती साध्य होते, असेही उपस्थितांना सांगण्यात आले. उपासना, आराधना आणि सामूहिक प्रार्थनेनंतर सर्व स्वामी भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष किशोर देशमुख, उपाध्यक्ष नितीन अंबाडकर, सचिव अजय मेंडसे, कोषाध्यक्ष राजेश गोलाईत, सहसचिव शंकरराव जावरकर, संचालक जयंत औतकर, रवींद्र चेडे, हरीश नाशिरकर, विलास काटेकर, राधेश्याम जोशी, अंजली काशीकर यांच्यासह मोठ्या संख्येने सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते. यावेळी माजी अध्यक्ष जयंत औतकर यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद. आज मोतीनगर चौक अमरावती येथे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थान मुदलियारनगर अमरावती, माझ्या या संस्थेचे आदरणीय माझे मित्र, माझे लहान बंधू किशोरजी देशमुख अध्यक्ष, आदरणीय माझे छोटे बंधू श्री मेंढसे साहेब आणि स्वतः मी जयंत औतकर, आमचे सर्व पदाधिकारी व संचालकगण दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्य आणि गुरूंचं हे नातं आहे आणि या पंचक्रोशीमध्ये मुदलियार नगरमध्ये एवढी मोठी संस्था ही निर्माण झालेली आहे. यामध्ये वार्षिक उत्सव साजरे करतात. आज गुरुपौर्णिमा, या गुरुपौर्णिमेनिमित्त आदरणीय अध्यक्ष व आमच्या सुनबाई यांच्या हस्ते, मेंढसे साहेब आणि आमच्या सुनबाई, मी आणि माझी मिसेस यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून इथे सुरुवात झालेली आहे. यामुळे या मोतीनगरामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. भक्तांसाठी आम्ही संकल्प घेतला होता की दरवर्षीप्रमाणे हा बुंदीचा प्रसाद वाढूया आणि मागच्या वर्षी हा 51 किलोचा होता आणि या वर्षी हा 101 किलोचा बुंदीचा प्रसाद भाविक भक्तांसाठी वाटण्यात येत आहे. आता संस्थेच्या वतीने आणि या संस्थेचे अध्यक्षाच्या वतीने एक आव्हान आहे भाविक भक्तांना की हे मंदिर आपल्या या पंचक्रोशीमध्ये मोठा आणि खूप मोठे झालेले आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपल्या देणगी स्वरूपामध्ये या मंदिरामध्ये भरपाई द्यावी आणि देणगी स्वरूपाचं देऊन हे मंदिर कसं मोठं होईल. तसेच या मंदिराच्या वतीने दत्त जयंती महोत्सव असो, त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामीचं जन्म जयंती असो, ही आपली दरवर्षीप्रमाणे 2 ते 3 कार्यक्रम इथे अति उत्साहात पार पडतात. या संस्थाचे पदाधिकारी असो, मग ते देशमुख साहेब, मेंढसे साहेब, मी, चेडे साहेब, नाशिरकर साहेब, श्री गोलाईत साहेब, श्री अंबाडेकर साहेब, जोशी साहेब आणि सर्व माझे अतिथी काटेकर साहेब आणि आमच्या अंजलीताई काशीकर, हे 11 जण सदस्यांची बॉडी आहे आणि मिळून मिसळून या पंचक्रोशीमध्ये जवळपास 10 नगरातले भाविक भक्त, महिलांचा, विशेषतः महिलांचा इथे ओढ आहे आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे आमच्यावर आणि तुमच्यावर. असाच हा उत्सव दरवर्षी आपण साजरा करणार आहे. जय हिंद, नमस्कार. स्वामी समर्थ.